नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती। त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील आम जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अथवा माहिती देण्यास कोणी तयार नव्हते। त्या अनुषंगाने तसेच महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया निर्भीड वातावरणात सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडाव्यात या दृष्टीने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार यांनी मागील 2 दिवसात 3 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे। इसम नामे मिथुन धनसिंग राठोड वय 33 राहणार घोडातांडा दक्षिण सोलापूर हा एक सराईत हातभट्टीवाला असून स्थानबद्ध इसम हा जेल रोड पोलीस ठाणे हद्दीत आजूबाजूच्या परिसरात बऱ्याच वर्षांपासून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी अनेक हातभट्टी दारूचे गुत्ते चालवत आहे। अशा प्रकारे स्थानबद्ध इसम हा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 मधील तरतुदीचा भंग करून पोलिसांची नजर चुकवून गावठी हातभट्टी दारूची वाहतूक, पुरवठा आणि विक्री करणे यांसारखे गुन्हे करण्यात गुंतलेला आहे। त्याच गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये 2024 आणि 2025 मध्ये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या। त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे 18 डिसेंबर रोजी स्थानबद्ध करण्यात आले आहे। इसम नामे सलमान गुडूभाई पटेल वय 27 राहणार प्लॉट नंबर 72 विष्णुनगर भाग 2 मजरेवाडी सोलापूर हा त्याच्या साथीदारांसह जेल रोड व एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात चाकू, सुरा, लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, कोयता, काठी यांसारख्या जीवघेण्या घातक शस्त्रानेशी फिरून इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, गैरकायदेशीर मंडळी जमवणे, धाक दपटशा करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे यांसारखे गुन्हे करत आहे। स्थानबद्ध इसमाच्या या कारवाईमुळे लोकांमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो गुन्हेगारी कृत्ये करतच आला आहे। त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या, परंतु त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी त्याच्यावर एमपीडीए अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे 19 डिसेंबर रोजी स्थानबद्ध करण्यात आले आहे। तसेच इसम नावे अशरफ अली उर्फ टिपू मन्नान उर्फ मुनाफ बागवान वय 33 राहणार शुक्रवार पेठ सोलापूर हा त्याच्या साथीदारांसह फौजर चौडी पोलीस ठाणे परिसरात चाकू, सुरा, लोखंडी पाईप, रॉड, कोयता, काठी यांसारख्या घातक शस्त्रानेशी फिरून इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग, गैरकायद्याची मंडळी जमवणे, धाक दपटशा करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकावणे यांसारखे गुन्हे करत आला आहे। स्थानबद्ध इसमाच्या या कारवाईमुळे सामान्य लोकांमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे। त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। सन 2016-2018 मध्ये कलम 3 एमपीडीए अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या। त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे 19 डिसेंबर रोजी स्थानबद्ध करण्यात आले आहे। ही कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, शिवाजी राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेल रोड पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, प्रमोद वाघमारे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव राऊत, फौजा चावडी पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाटगे, MPDA पथकातील अंमलदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली आहे. या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.